लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, खरं तर ना इथे आता रम्य वसूच्या हाती लागलेलं पेनड्राईव्ह पाण्यामध्ये पडलेलं असतंय. पण बघूयात आता त्या पेनड्राईव्हचं काय होतंय आणि काय नाही ते. तर आता जाणून घेऊयात. इकडे नंदिनी काउन्सलरकडे आलेली असते आणि ती जे काही जीवाचं आणि तिचं भांडण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी काउन्सलरला सांगत असते. आता कुठलीही गोष्ट पर्सनल असो कशी असो ती लपवून ठेवायची नसते काउन्सलर पासून, म्हणून ती आपली सगळं काही सांगते. आता इकडे काउन्सलरला तर काय करायचंय, नंदिनीच्या मनातलं जीवाबद्दल काय वाटतंय, त्याचबरोबर नंदिनीला हा संसार टिकवायचा का नाही, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, 3 महिने यांनी सोबत घातलेत, मग ह्या 3 महिन्यामध्ये एकमेकांबद्दल काय वाटतंय, 3 महिन्यामध्ये ह्या दोघांनी एकमेकांसोबत काय गोष्टी केल्यात काय नाही, हे सगळं जाणून घ्यायचं त्यांचं काम आहे. आता भांडण झालेलं आहे हे सांगितल्याच्या नंतर इथे काउन्सलर त्यांना एक सल्ला देतात. जाऊ द्या ना, एवढं भांडण झालंय, मग अरे बापरे, हो एवढं भांडण झालंय, ते माझ्याशी बोलत पण नाही आहेत, अच्छा असं आहे का, मग जाऊ द्या ना, गेले उडत. आता गेले उडत म्हटल्यावर नंदिनी चिडते बरं का. ती म्हणते, काय बोलताय सर हे तुम्ही, गेले उडत म्हणजे ते काही वाळत घातलेला कपडा आहे का, की आली हवा आणि गेले उडत. त्यावर काउन्सलर म्हणतात, आता मला सांगा, जर तुम्हाला एकत्र संसार करायचा नाही, एकत्र राहायचं नाही तर मग ते तुमच्याशी बोलले काय न बोलले काय यानं काय फरक पडतोय, मग जाऊ द्या ना, गेले उडत, असं काउन्सलर नंदिनीला सांगत असतात. पण मी काय म्हणतो, जाऊ द्या ना, हे बघा, एवढं सगळं झालंय तर तुमचा कुठे त्यांच्यावर विश्वास आहे? विश्वासच नाही आहे ना. त्यांना असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या तुम्हीच केलेल्या आहेत ना. त्यावर नंदिनी म्हणते, अहो असं काय म्हणताय? त्यांना असं कुठे वाटतंय? आता तुम्ही तुमच्या मनाचं काही काय बोलताय? अहो असं काय करताय? आत्ता तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या बोलताय, मला सांगताय, त्यावरूनच तर मी तुम्हाला सांगतोय ना, की इकडे त्यांना असं वाटतंय की तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे आणि जे काही झालंय ते तुम्ही स्वतः केलंय. हे बघा, मला हे कळत नाही तुम्ही असं काय बोलताय ते. तर बरं ठीक आहे. मी काय म्हणतो, हे बघा, आत्ता ते तुमच्यावर चिडले, तुमच्याशी बोलत नाही आहे ना, तर मग तुम्ही सुद्धा थोडासा भाव खायचा. जेव्हा त्यांचा राग शांत होईल, जेव्हा ते तुमच्याशी बोलायला येतील ना, त्यावेळेस तुम्ही सुद्धा थोडासा अबोला धरायचा आणि तुम्ही सुद्धा थोडासा त्यांना भाव द्यायचा नाही. मग त्यांना त्यांची चूक आपोआप कळते. अहो तुम्ही काय करताय? तुम्ही आमचं जुळवायला आलाय की तोडायला आलाय? अहो मी लाख जुळवेल पण तुम्हाला कुठं जुळवून घ्यायचं आहे? आणि हे बघा, मी माझ्या बायकोसोबत ना असंच करतो. काय करताय तुम्ही? तुमचं पर्सनल आयुष्य इथे तुम्ही जसं तुमच्या बायकोसोबत वागताय तसं तुम्ही तुमच्या क्लायंटला वागायला सांगताय. अहो म्हणजे हे बघा, मी लाख सांगेल हो कसंही वागायला, पण तुम्ही वागाल का तसं? आता बघा, इथे तुम्हाला तर तुमच्या नवऱ्याबरोबर संसार करायचा आहे, बरोबर की नाही? पण त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, तेच तर मला कळत नाही आहे काही. असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, मला तर कळे ना बाबा काय चाललंय म्हणून. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो. काव्या किचनमध्ये असते आणि किचनमध्ये असताना इकडे ज्या दिवशी अनिशाबरोबर ती रॅपिड फायरचा गेम खेळली होती, त्या दिवशी तिने विचारलं होतं, विश्वास, मैत्री, खाणं आणि प्रेम. प्रेम म्हटल्यानंतर तिने पारचं नाव घेतलं होतं. आणि तेव्हा आता इकडे स्वयंपाक बनवत असताना बघा ना प्रेक्षकांनो, काय हा स्वयंपाक, गॅस बंद, त्याकडे नुसतं पाणी घालून ठेवलंय, नुसतं आपलं तिखट आणि मला वाटतं हळद घातली आणि तसा स्वयंपाक, खरंच काही दाखवतात. आता बघा, काव्याना इथे सुरुवातीला भेंडी कट करत असते आणि तिच्या बाजूला ना मटार पण असतो. आता भेंडी कट करत करत असतानाच ती काय करते, एक मटार घेते, कारण तिचं लक्षच आता स्वयंपाकामध्ये नसतं. काय करते त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नसतं आणि बिचारीची आता एक्झाम झाली, घरामध्ये आहे म्हणून सगळं काही करायला लागते. तेवढ्यातच आपला पार्थ इथे आलेला असतो. आता बघा, पार्थ तर ना जेव्हा पाहावं तेव्हा घरीच आहे. एवढा मोठा आर्किटेक्ट आहे, पण मात्र कामाला काही ऑफिसमध्ये काही जात नाही. तर आता आपण पाहतो की इकडे तिने काय केलेलं आहे, तर भेंडीच्या ऐवजी एक मटार घेतला आहे आणि ती मटार जो घेते ना, तो मटार कट करते. तेवढ्यातच पार्थ इथे येतो आणि म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाही आहे काव्या, तुम्ही आत्ता भेंडीच्या जागी मटार कट करताय. हे बघा, मला जर तुम्ही मटार शिजवून खायला घालणार असाल तर ते मला चालणार आहे बाबा, पण घरातले लोक काय मटार शिजवलेला खाणार नाही आहेत, असा तुम्ही जो कट करताय भेंडी टाईप तो काय. त्यावर काव्या इकडे म्हणत असते, काय हो देशमुख, मी जर तुम्हाला दगड शिजवून दिला तरीसुद्धा तुम्ही तो खाल का हो? त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्ही दगडच काय म्हणताय काव्या, तुम्ही जर मला विष आणून दिलं ना आणि ते तुमच्या हाताने खाऊ घातलं ना, ते सुद्धा मी खायला तयार आहे. बाद झाला हां देशमुख, काय चाललंय तुमचं? माझं सगळं ठीक आहे हो, पण तुमचं काय चाललंय? असं कामामध्ये जर लक्ष नसलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत. बोला ना, काय झालंय? त्यावर आता काव्या बघा काय म्हणते. ती म्हणते, देशमुख मला एक गोष्ट सांगा, प्रेमात पडल्यावर काय होतं हो? बापरे! देशमुख तर असाच बघत असतो. त्याला तर कळतच नाही, ह्या मांजरीचं काय चाललंय म्हणून, आज चक्क ही असं बोलते म्हणून. आणि मला सांगा ना देशमुख, प्रेमात पडल्यावर माणूस कसा वागतो? काय करतो? त्यावर इकडे आता पार्थ तिला म्हणत असतो, तो फक्त माझ्यासारखा करतो. काय?
हो, माझ्यासारखाच करतो. म्हणजे बघा ना, त्याच्या मनामध्ये एक असतं, ओठावर एक असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो व्यक्ती प्रेमात पडतो, तो ज्याच्या प्रेमात पडलाय त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतो. तो स्वतःपेक्षा जास्त त्याचा विचार करतो. म्हणजे बघा, आपल्याला जर काही त्रास होत असेल, तरीसुद्धा तो त्या व्यक्तीसाठी त्रास होत आहे हे सांगणार नाही आहे. म्हणजे लिमिट क्रॉस होते. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे प्रेमात पडल्यावर करत असतो. तेव्हा काव्याला तो मंदिरातला सीन आठवतो. तिने जळथा निकारा पार्थसाठी हातामध्ये घेतला होता. तो क्षण तिला आठवतो आणि तेव्हा स्वतःच्या जीवाशी उदार होत तिने ते केलं होतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, आपण ज्याच्या प्रेमात पडतोय त्याला जर एखादी गोष्ट आवडत असले आणि आपल्याला ती येत नसली तर आपण ती गोष्ट आवडीनं त्याच्यासाठी करतो आणि जर येत नसली तर ती शिकून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती करतोच. तेव्हा तिला तेही आठवतं, इथे काव्याला सिनेमन कॉफी बनवायला येत नव्हते. तेव्हा नंदिनीने तिला ती शिकवली होती आणि तिने ती आवडीने करून घेतली होती. त्याचबरोबर आपण त्याची सगळ्यात जास्त काळजी करायला लागतो. आपण आपलं राहणं, खाणं, पिणं, इतर गोष्टी सगळ्या विसरून जातो आणि आपण फक्त त्या आवडीच्या व्यक्तीचाच इथे विचार करायला लागतो. एक नाही तर अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये कधी हरवून जातो आणि तो कधी आपला होतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण त्याच्या आनंदासाठी सगळं काही इथे करतच राहतो. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे सगळं काही का विचारताय? तुम्ही प्रेमात पडलाय का कोणाच्या? त्यावर काव्या म्हणत असते, काय बोलताय देशमुख हे? उलट मी तुम्हाला विचारते, तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलाय का? तुम्हाला कधी प्रेम झालंय का? ह्या गोष्टी मी तुम्हाला विचारते, तर तुम्ही मलाच उलट उत्तर विचारताय. आता काव्या लगेचच मनामध्येच म्हणत असते, झालं म्हणजे खरंच मी आता इकडे पारच्या प्रेमात पडले असं मनातच बोलते बरं का. आणि तेवढ्यातच आता पार तिला म्हणत असतो, हो हो. त्यावर लगेच आता काव्या त्याच्याकडे पाहतच असते आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर आता इकडे मात्र पार्थ आता हात झटकतो आणि म्हणत असतो, आहे ना काव्या, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलेलं आहे. आता काय ना, जे तुमच्या मनामध्ये आहे ना ते तुम्ही ओठापर्यंत येऊ द्या आणि पुढचं प्रश्नचिन्ह आहे ना ते काढून टाका आणि तुम्ही काय करताय हे तर तुम्हाला सगळं काही समजेलच. असं सुद्धा आता इकडे जो आपला पार्थ आहे तो इथे बोलत असतो आणि निघून गेलेला असतो. आता मात्र काव्या विचारात हरवलेलीच असते. किंवा असं मनामध्ये एक विचार सोडूनच पार्थ इथे निघून गेलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जे आपले काउन्सलर आहेत त्यांना असं सांगितलेलं असतं की पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे, त्यावर तुमचा संसार कसा होऊ शकणार आहे? 3 महिने राहिलेत आणि 3 महिन्यात तुमचा संसार मोडणार आहे. 3 महिन्याच्या पुढे तुमचा संसार टिकणार नाही आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही वेगळे होणार आहात. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही इथे आमचा घटस्फोट जोडायला आलात, आमचं नातं टिकवायला आलात की मोडायला आलात? अहो मी लाख जोडायचा प्रयत्न करेल व पण तुम्ही जोडणार आहात का? तुम्ही नवरा बायको आहात आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटतंय का? तुम्हाला तर वेगळंच व्हायचंय ना? तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, नाही नाही, मला वेगळं व्हायचं नाही आहे, माझं प्रेम आहे जीवावर, मी प्रेमात पडली जीवाच्या. अरे बापरे. सर ते शेवटी इथे आता नंदिनीने काउन्सलर समोरच इकडे जीवाच्या प्रेमात पडल्याची आता कबुली दिलेली असते आणि तेव्हा आता इकडे काउन्सलर हसतच असतात. ते म्हणत असतात, बघा आता ते जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही आणा की ओठावर. जसा इकडे पार्थने आता काव्याला सल्ला दिलाय, सेम त्याच पद्धतीने काउन्सलरने सुद्धा नंदिनीला सल्ला दिलेला आहे आणि त्यावर लगेच आता ते म्हणत असतात, हो मी अगदी बरोबर बोलते. हे बघा, हल्लीच्या पिढीमध्ये, हल्लीच्या जनरेशनमध्ये असं आहे की मुलगा आता इकडे मुलीला प्रपोज करण्यासाठी मस्त गुडघ्यावर बसतो, तिच्यासाठी गजरा वगैरे आणतो आणि गुडघ्यावर बसून एखादं गुलाबाचं फूल देतो. ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. मग मला सांगा, एखाद्या खूप मोठमोठ्या कवी त्याचबरोबर लेखकांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे की मुलीला कसं प्रपोज करायचं, आपल्या मनातील गोष्टी कशा इथे सांगायच्या, ह्या सगळ्या गोष्टी दिग्गजांनी लिहून ठेवलेल्या आहेत. आणा की अंमलामध्ये त्यातली एखादी गोष्ट. त्यावर नंदिनी म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा, हे बघा तुम्ही असं म्हणताय की इकडे ते तुमच्यावर चिडतात, ते तुमच्यावर नाराज होतात, पण सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट, जर ते आनंद झाला तर ते कोणाकडे धावत येतात? जर त्यांना भरून आलं तर ते कोणाकडे धावत येतात?
त्यावर नंदिनीला आठवत असतं, जेव्हा जीवा रडत होता तेव्हा धावतच येऊन त्याने नंदिनीला मिठी मारली होती. मग मला सांगा, सगळं काही तुम्ही आहात त्यांचं. जर सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी घडलेली असेल आणि ती कोणाला सांगायची असेल, तर ते कोणाकडे धावत येतात? तुमच्याकडेच येतात. आणि काही करायचं असलं तरीसुद्धा सुख, दुःख, ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त इथे तुम्हीच त्यांना आठवताय ना, तुम्हीच त्यांच्यासाठी त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे ना. मग मला सांगा, असं माणूस एवढ्या सगळ्या काही तुम्हाला हिंट देते, तरीसुद्धा तुम्ही त्यांना ओळखून घेत नाहीत, तुम्ही त्यांना जाणून घेत नाहीत आणि तरीसुद्धा इकडे त्याच्या मनामध्ये काय आहे ह्या गोष्टी तुम्ही इथे विचार करत नाहीत. पण मला एक गोष्ट सांगा, आहेत कुठे ते? त्यांना माझ्याकडे पाठवा. त्यावर नंदिनी म्हणत असते, तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे, ते तुमच्याकडे नाही येऊ शकत. काय झालंय? अहो, आज बरोबर 1 महिना झाले त्यांना ऑफिस जॉईन करून, आणि ऑफिस जॉईन करून 1 महिना झाल्यामुळे ते तुम्हाला भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत. खूप बिझी आहेत ते, असं सुद्धा आता इकडे नंदिनी सांगत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आज 1 महिन्यानंतर जीवाची सॅलरी झालेली असते आणि त्याला आता इकडे विक्रमला भेटायचं असतं. तो तिथेच आता फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच काका त्याला विचारतात, काय झाले जीवा सर, तुम्हाला काही हवंय का? तुम्ही अशा इथे फेऱ्या का मारताय? तेवढ्यातच विक्रम येतात आणि विक्रमला आता खूप महत्त्वाचं काम असतं आणि त्यामुळे विक्रम स्पष्टपणे काकांना सांगत असतात की पुढील जवळपास मला 30 मिनिटं कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची तू काळजी घे. आणि तिथे असलेल्या एम्प्लॉईला सुद्धा जाता जाता काही इन्स्ट्रक्शन्स ते देऊन जात असतात. आता हे सगळं काही इथे जीवाने ऐकलेलं असतं की इकडे स्पष्टपणे विक्रमने सांगितलेलं आहे की मी पुढील थोड्या वेळासाठी खूप बिझी आहे, त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि म्हणूनच ते तिथून निघून जातात. आता खरं तर ही पहिली कमाई आहे. आज त्याचा पगार झालेला आहे आणि त्यामुळे त्याला तो इथे विक्रमला द्यायचा असतो. आता बराच वेळ वाट बघणार असतो आणि बराच वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी इकडे तो एक निर्णय घेतो. काही जरी झालं तरीसुद्धा मला इथे हे सगळं काही बाबांना सांगायलाच पाहिजे, मला बाबाकडे गेलंच पाहिजे असा तो विचार करतो. आता विक्रम त्यांचं काम करत बसलेले असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की जीवा आता आतमध्ये जातो आणि जीवा म्हणत असतं, मी आत येऊ का? त्यावर आता खरं तर इथे विक्रमला असं वाटत असतं की जो काही पिऊन आहे ते काका चालले आहेत आणि त्यामुळे विक्रम म्हणत असतात, हो ये. त्यावर लगेच जीवा पुढे असतो. आता जीवा म्हणत असतो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मला फक्त तुमचा 1 मिनिटसुद्धा पुरेल. आणि असं म्हणून तो हळूहळू पुढे जात असतो. आता हळूहळू पुढे जाणारा जीवा मात्र इकडे बोलायला सुरुवात करतो. तो खूप भावनिक होतो. त्यावर तो म्हणत असतो, मला माहिती, आजपर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, आजपर्यंत मी तुमच्या मनासारखी कोणतीच गोष्ट केली नाही. मला माहिती आहे, मी खूप इथे नालायकपणा केला आहे, मी खूप चुकीचा वागलो आहे. मी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त इथे तुम्हाला त्रास देण्याचाच काम केलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे ज्या दिवशी तुम्ही मला आजीचा दागिना मी गहाण ठेवला, विकला, त्या दिवशी तुम्ही मला मारलं. त्या दिवशीसुद्धा इथे मला खूप मोठा तुमचा राग आला होता. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्या दिवशी मी इथे गणिताच्या पेपरमध्ये नापास झालो, त्या दिवशी तुम्ही मला मारलं, त्या दिवशीसुद्धा मला खूप राग आला होता. ज्या दिवशी मी इथे शाळेतील माझ्या मित्राला लव्ह लेटर लिहून दिलं होतं, त्या दिवशीसुद्धा मला तुम्ही खूप मारलं, त्या दिवशीसुद्धा मला खूप राग आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच दिवशी इथे ऑफिसमध्ये असताना तुम्ही इथे माझ्यावर चिडलात, सगळ्यांसमोर माझा अपमान केला, त्या दिवशीसुद्धा मला खूप राग आला होता तुमचा. आणि पण मला त्या सगळ्या मधला माझा बाप मला आठवला. तुम्ही माझ्यासाठी देव माणसासारखा माझा बाप आहात. कारण इकडे मी एका गोष्टीचा विचार केला आहे आणि करू लागलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशीचा तो बाप मला आता आठवू लागला आहे. हा जेव्हा माझ्या हातामध्ये पगार आला आहे ना, त्या दिवशीचा मला शाळेत नेऊन सोडणारा बाप आठवू लागला आहे. माझ्यासाठी इथे तासनतास क्लासच्या बाहेर बसणारा बाप आठवू लागला आहे. तो बाप आठवू लागलाय मला, जो माझ्या क्लासची फी भरण्यात यावी म्हणून स्टेशनवरून घरी चालत येणारा बाप मला आठवू लागलाय. हे सगळं जेव्हा बोलत असतो, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत असतं. आणि त्यामुळेच आज तुम्ही मला खूप ओरडलात, खूप रागवलात, पण त्या ओरडण्यामागचं कारण, त्या मारण्यामागचं कारण आज मला समजलंय. मला माहिती आहे, मी खूप चुकीचा वागलोय आत्तापर्यंत. मला माहिती आहे, इथे मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, पण आज मला या ऑफिसमध्ये ऑफिस जॉईन करून 1 महिना झाला आहे आणि मला माझ्या महिन्याची ही सॅलरी मिळालेली आहे आणि म्हणून मला ही आज सॅलरी माझ्या देव माणूस असलेल्या बापाकडे द्यायची आहे.
पहिली सॅलरी मला त्या बापाला द्यायची आहे असं इथे जीवा बोलत असतो. तेव्हा विक्रम उठून उभा राहतो आणि म्हणत असतो, हे बघ, आज तू ही सॅलरी मला द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. बाप तेव्हा जिंकतो जेव्हा त्याचा मुलगा जिंकलेला असतो आणि तो हरलेला असतो. जेव्हा इकडे त्याची मुलं त्याला हरवतात तेव्हा तो खऱ्या अर्थाने बाप जिंकलेला असतो असं सुद्धा आता विक्रम बोलत असतो. आणि तेव्हा लगेच इकडे जीवा कडकडून विक्रमला मिठी मारताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता विक्रम म्हणत असतो, एक गोष्ट सांगू का, तुझ्यासाठी भविष्यामध्ये काहीही जरी झालं, काही अडचण आली तर हा विक्रम देशमुख माझ्या मुलांसाठी स्वतःला गहाण टाकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, समजलं तुला? त्यामुळे हा बाप आहे तुझ्याकरिता आणि हा कायम असणार आहे. अरे हा चेक माझ्याकडून सकाळी साईन होऊन गेला होता. मी तेव्हापासून तुझी वाट बघत होतो. मला खात्री होती की नक्की माझा मुलगा माझा जीवा माझ्याकडे येईल म्हणून. आणि ही तुझी पहिली कमाई नाही. ह्या चेकबरोबर तू आज आणखी एक गोष्ट कमवलीस. चल तुला दाखवतो. असं म्हटल्याबरोबर आता ते दोघे बाजूला निघालेले असतात. दुसऱ्या बाजूला मात्र प्रेक्षकांनो आता वसूची चांगलीच धांदल उडवली बरं का रम्याने. रम्याच्या हाती पेनड्राईव्ह लागले आणि ती धावतच आली इकडे वसूकडे. आता वसू पाणी पित असते आणि ती म्हणत असते, अगं आई आई असं म्हटल्याबरोबर आता इकडे वसूला मात्र चांगला जोराचा ठसका लागलेला असतो. ती म्हणत असते, अगं हे काय रम्या, डोक्यावर पडलीस की काय, ठसका लागला ना मला. अगं असू दे ना, बघ मला काय मिळालंय, पेनड्राईव्ह मिळालंय पेनड्राईव्ह. अगं मग नुसतं बघतच बसायचं का, चल पटकन ते तुझ्या लॅपटॉपला अटॅच कर आणि बघ त्यामध्ये काय आहे तर. असं म्हटल्यानंतर दोघीजणी सुद्धा आता बेडरूमकडे निघालेले असतात. पण प्रेक्षकांना ह्यांचं नशीब बघा ना कसं आहे. आता आशा मावशी वरून लादीपासून पाण्याची बादली खाली घेऊन येत असतात. आता बहुतेक ओलं असावं त्यामुळे त्यांचा साडीमध्ये पाय अडकतो आणि साडीमध्ये पाय अडकल्यानंतर इकडे आता त्यांच्या हातातून ती पाण्याची बादली खाली सांडते आणि पूर्ण पाणी होतं. रम्या आणि वसू त्यांच्या त्यांच्या धुंदीत निघालेले असतात आणि तेवढ्यातच रम्याचा पाय घसरतो म्हणण्यापेक्षा जे काही पाणी आले त्यामुळे रम्या घाबरल्यासारखी होते. बादलीचा आवाज होतो आणि ते पेनड्राईव्ह त्या पाण्यामध्ये पडतं. बापरे, आता रम्या काही वसू काही इथे शांत बसणार नसतात बरं का. का तर आता हे पेनड्राईव्ह डाटा रिकवर करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेत आणि लाखो रुपये खर्च केल्यानंतर आता हे पेनड्राईव्ह असं पाण्यात पडलंय. त्यामुळे आता इकडे जी काही वसू आहे ती म्हणत असते, अगं अशा काय डोक्यावर पडलीस की काय, मूर्ख आहेस का तू. असं म्हटल्यानंतर त्या आशाचं एक शब्दही ऐकून घेत नाही आणि वसू सानकन तिच्या एक कानाखाली लावते. त्यावर रम्या म्हणत असते, अगं मूर्ख, तू डोक्यावर पडलीस का, काय केलंस तू, हे पेनड्राईव्ह पाण्यात पडलं. अगं रम्या बघतेस काय, उचल लवकर. तेवढ्यातच रम्या आता ते पेनड्राईव्ह उचलते आणि वसूच्या साडीने ते पेनड्राईव्ह कोरडं करण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे रम्या म्हणत असते, मूर्ख, डोळे गेलेत का तुझे. तेवढ्यातच पिहू आलेली असते. आता पिहू किती चालू आहे, चतुर आहे माहिती आहे ना आपल्याला. पिहू येते काय म्हणते बघा, अगं रम्याताई, वसू मावशी एवढं काय ओरडतेस, अगं चुकून झाले, तिने काही मुद्दामून केलंय का. ए गप्प बसा हा पिहू, उगाचच मध्ये बोलू नकोस मोठ्यांच्या. अगं पण त्यांना का मारताय तुम्ही, आणि ते सॉरी म्हणतायत ना, आणि काय असं एवढं आहे काय त्या पेनड्राईव्हमध्ये. पिहू तू गप्प बसा आता, पुन्हा जर बोललीस तर. आता इकडे पिहूला संशय येऊ नये म्हणून इथे आता वसू मध्यस्थी घेते आणि वसूने मध्यस्थी घेतल्यानंतर ती म्हणत असते, पिहू बाळा, हे बघ, ही मोठ्यांची कामं आहेत ना, ते पेनड्राईव्ह कामाचं आहे की नाही, म्हणून आम्ही इथे आशा मावशीला ओरडलोत की नाही. मग त्यावर ए रम्या चल ग तू पटकन. त्यावर त्या निघून जातात. पण इकडे पिहूच्या मनामध्ये बघा कसले विचार येत आहेत. ती म्हणत असते, असं काय असेल बरं आता त्या पेनड्राईव्हमध्ये, नेमकं काय आहे, आणि ह्या रम्याताईला आणि वसू मावशीला नेमकं त्या पेनड्राईव्हमधलं काय शोधायचं आहे की जेणेकरून इकडे फक्त पेनड्राईव्ह खाली पडलंय तर इकडे आशा मावशीचं थोबाडेच फोडले ह्या लोकांनी, असा पिहू विचार करते. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आपले जे विक्रम आहेत ते जीवाला घेऊन केबिनमध्ये आलेले असतात. आणि केबिनमध्ये आल्यानंतर काय असेल बरं आता प्रेक्षकांनो, अर्थात कारण ज्या केबिनमधून इकडे रम्या आलेली होती विक्रमचा निरोप घेऊन की ही तुझी जी केबिन आहे तू तुझ्या मेहनतीने आणि स्वकष्टाने मिळवायची आहे, तोपर्यंत तू ह्या केबिनमध्ये पाय ठेवायचा नाही, तू लायकीचा नाही आहेस ह्या केबिनमध्ये राहण्याचा. जो अपमान रम्याने केला होता तो अपमान आता इथे जीवाला आठवत असतो. आणि आज हक्काने इथे विक्रम हाताला धरून घेऊन आलेले असतात जीवाला त्या केबिनमध्ये आणि म्हणत असतात, सांगू का रे जीवा,
माझं चुकलंच. मी तुला नाकारता म्हणून हिणवलं. तुझ्याशी बऱ्याच गोष्टी मी इथे बोललो. त्याचबरोबर तुझा अपमान केला. तुला असंही सांगितलं, रम्याकडे एक निरोप दिला आणि असं सांगितलं की जोपर्यंत तू इथे स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहत नाहीस आणि जोपर्यंत तू ही केबिन कमवत नाहीस तोपर्यंत तुला ही केबिन देणार नाही. आज मला खूप आनंद होतोय. ह्या सगळ्या गोष्टी तू खोट्या पाडल्यास आणि तू जिंकलास, मला हरवलेस, यात मला खूप आनंद आहे. आणि इथे लगेच आता विक्रम त्याच्या हाताला धरतात आणि मानाच्या खुर्चीवर त्याला बसवतात. जे जीवा देशमुख उलटं नाव करून ठेवलेलं असतं ते सोयीचं करतात आणि तेव्हा जीवाला आठवत असतं जेव्हा तो त्याचं सगळं सामान त्या केबिनमध्ये घेऊन जात होता, बाहेर घेऊन जात होता, तेव्हा जीवा देशमुख ते नाव त्याने झाकून ठेवलं होतं. आज मात्र विक्रमने ते आनंदानेच जीवा देशमुख हे नाव सोयीचं करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे मात्र आता इकडे विक्रमला आनंद झालेला असतो आणि जीवाला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतं. एवढं भरून आलेलं असतं म्हणून काही सांगू नका. आता आपण पाहतो की इकडे पुन्हा जीवा उठून उभा राहतो आणि त्याला विक्रम म्हणत असतात. तर आता इकडे जो जीवा आहे ना तो विक्रमला पुन्हा तो चेक देत असतो. तेव्हा विक्रम म्हणतात, अरे काय करतोयस तू हे जीवा? हे बघ, ह्या यशाची खरी वाटेकरी तुझी नंदिनी, तुझी बायको आहे नंदिनी. हा चेक तू तुझ्या घरच्या लक्ष्मीच्या हातामध्ये दे. आणि तेव्हाच इकडे आता जीवाला आठवत असतं तो तिच्याशी कसा भांडलाय आणि तिने त्याचा वशिला लावलाय आणि तो हेही म्हटला की तुझ्या कुबड्या घेऊन चालल्याशिवाय मी चालू शकत नाही का. हे सगळं काही इथे आता जीवा बोललेला असतो आणि त्यामुळेच आता हा चेक मी कसा तिला देऊ या विचारामध्ये हरवलेला जीवा जेव्हाच पाठीमागून आवाज येतो तेव्हा तो त्या आवाजाच्या दिशेने पाहत असतो. कारण काय प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीने सांगितलंय ना की आता जीवाने ऑफिस जॉईन केलंय, त्यामुळे काउन्सलर चक्क इथे आता जीवाला भेटायला आलेले आहेत. आणि तेव्हा लगेच आता पाठीमागून आवाज येतोय, काय मग सर येऊ का मी, असं म्हटल्यानंतर जीवा आता काउन्सलरकडे पाहतच असतो. पण आता बरीच इथे कोडी उलगडणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. जीवाच्या मनामध्ये जे वादळ सुरू आहे, आता काय आपल्या नंदिनीने तर इकडे काउन्सलरकडे प्रेमाची कबुली दिलीच आहे, फक्त राहिलाय तो म्हणजे आपला जीवा. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता प्रेक्षकांनो जे काही पेनड्राईव्ह भिजलेलं होतं, काय झालेलं होतं, त्याचा गोंधळ काय रम्याने वसूने कसा निस्तरलाय ते त्यांना माहिती आहे. पण त्या पेनड्राईव्हमधला जो काही डाटा आहे ना तो फायनली त्यांच्यासमोर इथे उघड झालेला असतो. आता खोलीमध्ये गेल्यानंतर लगेचच तो आता पेनड्राईव्ह प्ले करतात आणि पाहतात तर काय, इथे गुलाबाचं फूल देणारी व्यक्ती म्हणजे जीवा आहे. आणि तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, आई आई आई, म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवा आहे. त्यावर लगेच आता इकडे गुरुजी सुद्धा त्याच दिवशी घरामध्ये आलेले असतात. आता गुरुजी बहुतेक ना मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिना असल्यामुळे इकडे आता ते काहीतरी भाकीत सांगतात. आता गुरुजी नेहमीच येतात आणि भाकीत सांगतात आणि ते खरं होतं हे आपल्याला माहिती आहे. आता त्याच पद्धतीने हे आजही सांगतात की 16 डिसेंबरला खूप मोठी घटना घडणार आहे. आणि 16 डिसेंबरला असं काय घडणार आहे म्हणत असतात, 16 डिसेंबर धनुर्मासारंभ अघटित घडण्याची शक्यता आहे. इकडे रम्या म्हणत असते, कधी फोडायचा आई मग हा बॉम्ब. त्यावर वसू म्हणत असते, 16 डिसेंबरला 16 डिसेंबरला धमाका होऊन जाऊ दे रम्या. 16 डिसेंबरला जे व्हायचंय ते होऊन जाऊ दे. कारण आत्ताच गुरुजी खाली येऊन गेलेत आणि गुरुजींनी असं सांगितलं की 16 डिसेंबरला अघटित होणार आहे, धनुर्मासारंभ आहे आणि त्याच दिवशी यांच्या नात्याचा जो बॉम्ब आहे तो आपण फोडणार आहोत असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. त्यामुळे इकडे आता जीवा आणि त्याचबरोबर काव्या दोघे एकमेकांकडे पाहत असतात. खूप घाबरलेले असतात ते प्रेक्षकांनो. कारण आता इकडे त्यांना असं वाटत असतं की भूतकाळ आमचा समोर येतो की काय. एकतर इकडे नंदिनी तिची ही अवस्था, त्याचबरोबर काव्याने इथे आता मनामध्ये पार्थकडून काढून घेतलेले उत्तर, तिच्या प्रश्नांची मिळालेली उत्तरं, हे सगळं काही त्यांच्या मनामध्ये विचार सुरू असतात. आणि गुरुजींनी असं भाकीत केल्यामुळे आता मात्र ह्या नात्यांचा तिढा कसा उलगडणार आहे, जे गुपित आहे ते रम्या आणि वसू कसं फोडणार आहेत का. पिहूला थोडीशी आता इकडे चाहूल लागली, पिहू काहीतरी गोंधळ घालेल का, हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.